पाहू अवघड आहे संत भेटी. मग संत भेटत नाही का? भेटतात. कधी? जेव्हा देवाची कृपा. हे ठरलेलं आहे. हनुमानजी बरं का डॉक्टर साहेब, लंकेत गेले. आता रामेश्वरला आमचं रामायण झाल्यामुळे सगळे पाठ होते. वेळ कमी असल्यानं लगेच गेले. पूर्ण लंका फिरत होते. लंकेतल्या घराची रचना अशी होती, बाहेरून बघावं तर मंदिर वाटायचं. मंदिर समजून आत जायचे तर आत मौज भक्षण मदिरा प्राशन कृत्य पाहून बाहेर यायचे. मंदिर मंदिर प्रतिकरी शोधा देख जहात अगणित जो मंदिर. पहाटेपर्यंत फिरले. पहाटे एक घर असं दिसलं, हरी मंदिर तह भिन्न बनावा. हरीचं मंदिर बाजूला धनुष्यबाणाचं चित्र भिंतीवर आणि दारापुढे वृंदावन तुळशीचं. आनंदाला पारावार नाही. अख्ख्या लंकेमध्ये एकच घर वृंदावनवालं. याला म्हणतात माझ्या जातीचे. मी एक कल्पना करा, कल्पनेला काही खर्च आहे का पोकर सेट? कल्पना करा, मुलगा अमेरिकेला आहे आणि बाप हाडाचा वारकरी आहे. मोठ्या पदावर मुलगा आहे, 10 4 चाक्या त्याला अंगरक्षक म्हणून आहे बरं का सानप साहेब, अमेरिकेला. तो सारखा म्हणतो एकदा तरी या बाबा अमेरिकेला, बाबा एकदा तरी या बाबा अमेरिकेला. वारकरी बाप म्हणतो काय अमेरिकेत? इंद्रायणी आहे का माऊलीची समाधी? पांडुरंगाचं दर्शन होणार आहे का चंद्रभागा? नाही, पण याच बाबा, याच बाबा या. ठीक आहे, ठीक आहे, येतो, पण एका अटीवर. गुडघ्याच्या वर धोत्र, 12 बंदी, तांबडं पागोट, 2 माळा तुळशीच्या, गोपीचंदन, त्याच्यात बुक्का, काखेत एक पिशवी, त्याच्यात गाथानं ज्ञानेश्वरी आणि खांद्यावर भगवा झेंडा. या पोशाखात येतो अमेरिकेला. तू म्हणशील तिथं आल्यावर म्हाताऱ्या बरमोडा घाल. काय सांगाय? नाही नाही बाबा, तुमच्याच पोशाखात या बाबा का नलवडे पाटील, तुमच्याच पोशाखात. झालं. इथल्या मुलाने बसून दिला अमेरिकेच्या विमानामध्ये. सगळे भोवताल परदेशातले लोक होते. तांबडे, टोमॅटो सारखे कलर, मक्याच्या कणसाला केस असतात असे डोक्याचे केस. तेवढाच एक वारकरी तेवढ्या प्रवासात. सगळे ते इंग्रजीतून टिंगल करत होते, पण याला काय घेणं. यानं डोळे मिटले, जपमाळ काढली, विठ्ठल 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 विठ्ठल. 10 तास अमेरिका येईपर्यंत जगाचा संबंध नाही वारकऱ्या. विमान उतरलं. पठाण साहेब कीर्तनात वेळ कमी असते, लगेच उतरलं. आता 50 मिनिट आहे माझी शिल्लक. उतरलं. मुलगा आला. 10 4 चाक्या ज्याला अंगरक्षक म्हणून होत्या, एवढ्या पदावरचा मुलगा आला आणि आपला बाप उतरलेला पाहला विमानतळावर. पायातले जोडे काढले सेठजी. जो पळत गेला आणि बापाला विमानतळावर साष्टांग दंडवत घातला मुलाने. मला एकदा शंकर बापू आपेगावकर वाड्यात गेलो होतो. ते टीव्हीला आमचे उद्धवराव तिकडे पखवात परदेशात. बापू म्हणायचे, का रे मला बरोबर दिसत नाही. उद्धव काय नेसून आहे सांग बरं. धोत्र आहे बापू. चंदन लावलाय का? हा. टोपी? टोपी आहे. वारकरी बापाची अपेक्षा. हे घडलेली घटना आहे तुमच्या मला वाड्यात गेलो तेव्हा मला सांगितलं. पठाण साहेब मुलानं दंडवत घातला. पोकारकर साहेब, जेव्हा मुलानं बापाकडे पाहिलं तर बाप हुंदके देव देव रडत होता. हुंदके देव देव रडू लागला. बाबा कशाला काय? प्रवासात काही त्रास झाला का तुम्हाला? नाही बेटा. रडताय तुम्ही? रडण्याचं वेगळे कारण आहे बाळा. काय? अरे एवढ्या पदावर माझा मुलगा अमेरिकेत आहे, तरी एवढ्या साहेब लोकांच्या समोर या फाटक्या वारकऱ्याला बाप म्हणून दंडवत घालतो. याच्यापेक्षा मला काय मिळवायचं आहे राजा? माझी कमाई. आता पुढचं सांगतो. एक साताऱ्याचा वारकरी
तोही मुलाकडे गेला होता अमेरिकेला. त्याचा मुलगा बसून द्यायला आला होता विमानतळावर. ओळख नाही दोघांची, फक्त पोशाख सारखी. गुडघ्याच्यावर धोत्र, बाराबंदी, तांबडं पागोट, तुळशीच्या 2 माळा, गोपीचंदन, त्याच्याही खांद्यावर झेंडा, काखेत पिशवीमध्ये ज्ञानेश्वरी गाथा. गणेशानंद महाराज दोघही जवळ आले. सगळा समाज पाहू लागला आणि एकमेकाच्या गळ्याला बिलगून जेव्हा अमेरिकेच्या विमानतळावर दोन्ही वारकऱ्याचं रडणं सुरू झालं आनंदानं. का? माझ्या माऊलीची भगवी पताका 7 समुद्रापलीकडे. मी का सांगतो हे? अमेरिकेच्या अध्यक्षाच्या भेटीत जो आनंद नाही तो वारकऱ्याला वारकऱ्याच्या भेटीत. माझे या जातीचे मज भेट कोणी. बस वाढवत नाही, पण हनुमानजीला तिथं आनंद होण्याचं कारण रामायुध यंकित ग्रह शोभा वर्णिन जाई नव तुलसी का रुंदत एक हर्ष कपिराय सियावर रामचंद्र की. कामापुरतं झाला, आनंद झाला. बिभीषणजी पण हनुमानजीनं तर्क सुरू केला कराड साहेब. कारण लंका निशिचर निकर निवासा यहा कहा सज्जन कर वासा मनमयी तर्क करे कपी लागा तेही समय बिभीषण जागा. कारण संपूर्ण नगर जर राक्षसाचं आहे तर इथं वृंदावनवाला हबप कसा असेल? मला फसवायसाठी नाटक तर केला नसेल. कारण काही माणसं कुराडे पाटील बंगल्यापेक्षा वृंदावनलाही भारी बांधतात. तुळसही हिरवीगार असते. एवढ्याहून समजायचं नसते की बंगल्यात सगळे माळकरीच असते. अंगण में देखे तो तुलसी का कुंडा और फ्रिज में देखे तो मुर्गी का अंडा. तो हनुमान जी लंका निकर निवासा यह कहा सज्जन मनमयी तर्क करे कपिलागा. आणि जेव्हा 2 साधूचं मिलन झालं आणि बिभीषणाचे उद्गार आहे, आता विश्वास आहे माझा. कशाबद्दल? माझ्यावर श्रीरामाची कृपा झाली. कशावरून? ब्रह्ममुहूर्तावर तुमच्यासारखा संत मला घरी दर्शन द्यायला आला. मोर भरोसबा सुनु हनुमंता राम कृपा बिनु मिल नहीं संता. परिजग जेठी करुणा केली बहु अवघड आहे संत भेटी. परिजग जेठी करुणा केली, परिजग जेठी करुणा केली. बहु अवघड आहे संत भेटी. परिजग जेठी करुणा केली, परिजग संत भेटी परी जगजेठी करुणा केली. म्हणून ज्या वेळेला संत भेटतात बापू त्या वेळेलाही धन्यता दिली. ज्या काळात भेटतात तो काळ धन्य. कितीतरी प्रमाण माझ्यापेक्षा तुम्हाला पाठ आहे. धन्य आनंदाची सापडली वेळ त्याने संत सज्जन भेटले कृपाळ. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो काळ धन्य, ती वेळ धन्य, तो दिवस धन्य. धन्य दिवस आजी दर्शन संताचे. धन्य दिवस आजी दर्शन संताचे. नाते तया घरी दैवत पंढरीचे. नाते तया
दर्शन, धन्य दिवस आजी दर्शन संताचे, धन्य आजी दिन संत दर्शनाचा, सगळे कळलं तुम्हाला. अहो ठीक आहे, आता 8:15 वाजून गेले. धन्य आजी दिन पण प्रयोजन म्हणून दिसते मंदोपीनं प्रवर्तते. मूर्ख माणूस सुद्धा फलाशिवाय प्रवृत्त होत नाही. ज्याला 1 रुपयाचे सुटे पैसे मोजता येत नाही पोकरकर शेठ, त्याला विचारा चालतो का रे ऊस तोडणीला? हाजरी सांगा, हाजरी. आधी हाजरी विचारतो, हाजरी पसंत पडल्यावर कोयता उचलतो. म्हणजे फलाशिवाय प्रवृत्ती नाही. आणि तुम्ही आता 8:15 झाले तेच सांगता धन्य आजी दिन दर्शन संताचे, धन्य आजी दिन संत दर्शनाचा. फायदा काय? अनंत जन्मीचा शीन गेला, अनंत जन्मीचा शीन गेला, अनंत जन्मी. शाबास शाबास. संत दर्शनाचा. अहो पण संताच्या दर्शनातला फायदा अनंत जन्मीचा सीन गेला. आता पहिलं सीन कशाला म्हणतात एवढं लक्षात घ्या. सीननं म्हणजे हा व्यवहारातला सीन वेगळा आहे. सीन घालवायचा आहे का? सरपंच चहा, उपसरपंच चहा, चहाचे नाव आमदार चहा, प्रेमाचा चहा. पठाण साहेब आमच्या वारकऱ्या भोळ्या बाबडा बिचारा प्रेमाचा चहा बॅनर वाचलं 5 कप घेतला. हा झेंडा उचला चाला. ए पैसे पैसे कसे काय? याच्यावर लिहिलं ना प्रेमाचा, ते लिहायचं असते ग्राहकासाठी. झालं पैसे काढ. अरे हा व्यवहारातला सीन वेगळा. सीननं म्हणजे जन्माला येणं आणि मरणं. संत वाङ्मयात त्याला सीननं म्हटलं. तुम्हाला पाठ आहे. बैसुनी खोळी शूक राहे गर्भी आंधळा, सीनला येरझारी दुःख 8वी वेळा. येरझार पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे. जन्माला येणं मरण, जन्माला येणं मरण, जन्माला येणं मरण, याचं नाव आहे सीननं. बरं, जन्माला यायचं म्हणजे गणेशानंद शास्त्री कोणा तरी आईच्या उदराचा आश्रय करायचा. आणि आईचं उदर काय स्लिपिंग कोचचं रिझर्वेशन आहे का? मग इष्टा लेपूच हुकडे, नाके तोंडे कृमी किडे, गर्भवतीचे कष्ट गाडे, कोणा पुढे सांगावे. आईच्या पोटात उलट राहावं लागतं. गर्भी असता दिला दंड, वरती पाय खाली तोंड. पाय वर असतात, मुंडक खाली. याच्या उलट एखादं येतं नजर चुकीनं, कुराडे पाटील, त्याला पायाळू म्हणतात. पायाळू चुकून येते ते, नाही तर सगळे डोकाळूच. प्रत्येकाचा जन्म डोक्याकडून का होतो? पाय वर असतात, मुंडकं खाली. चुकून एखादं उलट असते ते येतं पायाकडून. त्या पायाळूमध्ये 2 प्रकार आहे उद्धव बापू. एक खाली मान घालून येतं, एक वर बघत येतं. जे पायाकडून वर पाहत जन्माला येतं त्याला आकाशातलं कळतं. पायाकडून खाली मान घालून जन्माला येतं त्याला जमिनीतलं कळतं. नलवडे पाटील, त्याच्या डोळ्यात अंजन घालावं लागतं. ते अंजन दुकानात मिळत नाही, तयार करावं लागतं. अमावस्येच्या रात्री कीर्तनापेक्षा काय टवकारले आता. बरं सांगतोच. 5 वस्तू मिळवायच्या. कावळ्याची जीभ, कोल्हीचं रक्त, घुबडाचा डोळा, वटवाघुळीचा पंखन, पालीचं शेपूट. लक्षात राहील का यादी? पायाळूसाठी सांगतो. नाही ठीक आहे शेठजी, पालीचं शेपूट पाहिजे, घुबडाचा डोळा, वटवाघुळीचा पंख, कावळ्याची जीभ आणि कोलीच्या रक्तात ते एकत्रित करायचं. आणि त्या पायाळूच्या डोळ्यात घातलं की ते म्हणतं, अरे कशाला कोयते घेऊ पळतो ऊस तोडायला. तुझा जुना वाडा आहे ना गावातला, येडी बाबुळे आहे तिथं लाव जेसीबी. 7 हांडे
सोन्याच्या मोहरानं भरले. अरे माऊलीनं मान्य केलं ना, पाताळीचे निदान दाविल किरंजन परी होवावे लोचन पायाळाचे. चुकून एखादं येतं. त्यावेळेला त्या आईला इच्छा होते त्याला डोहाळे, कट वामलं लवण मिळे, गर्भवतीचे पुरती डोहाळे, तोचे विन गर्भांग पोळे, तेने दुःख लोळे अतिदुःखी. मग चांगलं जर अनुकूल प्रारब्ध तर बाळणपण व्यवस्थित, नाही तर येताची कर्मजाड तुझी मान अडकली आकांत तू ते जननी. आणि मग त्यावेळेला डॉक्टर म्हणतात 2 पैकी 1, बाळ जगलं तर बाळाची आई. बरं झालं बाळणपण तर ते मूक जन्मला, वाचा नाही तया रडे आकरंदोडी. आणि मग बाळपणची व्यथा ते काय सांगू. द्विजा आता विष्टामूत्र हाते चिवडीता भारे सर्वांग समजना. मग तारुण्याच्या मध्ये न माणी कोणासीन. मग म्हातारपणी थेटे पडसे खोकला हात कपाला लावून बैसेल. मग मरण. एक एक रोमाच्या ठाई सहस्त्र विंचवाची वेदना पाही बोलता नये काही बैसली नवईद्वारे. मरण, म्हातारपण, तारुण्य, बाळपण, बाळणपण, आईच्या पोटात, हे याचं नाव आहे सिनन. किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा. अनेक जन्म सिनलो, पण संताच्या दर्शनानं हा लाभ झाला. अनंत जन्मीचा सीन गेला. इथपर्यंत आलो आपण. अरे संत दर्शनाचा आणि अनंत जन्मीचा सीन जाण्याचं काय कारण आहे? फार मोठं कारण आहे. जन्म कशामुळे आहे? अगा कर्मे जई उरावे तरी ती सुखदुःखी फळावे, आणि तया ते भोगावया यावे देहा एका. किंवा जन्म वासनेमुळे आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. मग संत काय करतात? जी जन्माची कारण आहे ना, कर्म असेल, मीपणा असेल, हे सगळे तुम्हाला पाठ आहे. वासना. संताच्या दर्शनानं काय झालं? वासनेचे बीज जळून जाय. वासने संत चरणरज लागतास वासनेची बीज जळून जाय. राधे राधे. वासनेची बीज जळून जाय. संत चरणरज लागतास वासनेची बीज जळून जाय. वासनेची वासनेचे बीज जळूनी जाय. याला पठाण साहेब बीज भर्जित न्याय म्हणतात. आणि भाजलेलं बी उगवत नाही बरं का उद्धवराव. एक सुशिक्षित बेकार शेतकरी होता. सुशिक्षित बेकार, पुस्तकं वाचून शेती करणारा. अरे हाडाचा कास्तकार पाहिजे. इथं बसले ते माती हातात घेतली, सांगू शकतो याच्यात उत्तम पीक कोणतं येईल. ज्याला बैलाला पाय किती असतात, पोखरकर शेठ, बैलाला पाय किती असतात याची कल्पना नाही, ते आमच्या बैलाचे कायदे करतात. बैल जंगली प्राणी आहे. ठरले का? बैल कोणता प्राणी आहे याचा अनुभव घेण्यासाठी तुला पुणे जिल्ह्यातल्या कास्तकाराच्या पोटी जन्म घ्यावा लागेल, तेव्हा बैलाची किंमत कळेल. बैलाचा दहावा घालणारी मंडळी आहे पुणे जिल्ह्यामध्ये. त्यानं त्याच्या बापाचा दहावा घातला, ते आमच्या बैलाला कायदा करते. तसं एकाने विचार केला, म्हणले हरभरे भाजून खाल्ल्यापेक्षा, नलवडे पाटील, हरभरे भाजून खाल्ल्यापेक्षा भाजूनच पेरू. 10 एकर मध्ये भाजून हरभरा पेरला, काळीचं रान, पाणी दिलं, रोज जायचा आणि वापस यायचा, रोज जायचा आणि वापस. एका शेतकऱ्याने तर का जाताना फ्रेश दिसता, येताना उदास होऊन म्हणला, काय 10 एकर हरभरा पेरला राव. किती दिवस झाले? 20 दिवस. मग अजून उगवण नाही. अरे माझं तर 8च दिवसात रान हिरवं झालं. बी चांगलं नाही आणलं का? नाही, बी चांगलं पुण्याहून आणलं, पण मी डोकं चालवलं. काय भाजून खाल्ल्यापेक्षा भाजूनच पेरले. एका मेला तरी उगवणार नाही. याला बीज भर्जित न्याय म्हणतात. वासनेचे बीज जळूनी जा. वासना जळाली मग जन्म संपला. जन्म संपला म्हणजे मरणही संपलं, पुढची एरदार संपली. अनंत जन्म जे एरदार घालत होतो ती एरदार संपली म्हणजे अनंत जन्मीचा सीन गेला. धन्य आज दिन संत दर्शनाचा फायदा. अनंत जन्मीचा सीन गेला. अनंत जन्मीचा सीन घालवण्याची ताकद संतात असल्यामुळे मला असं वाटतं, मज वाटे त्यासी अलिकर जावे.
त्यासी कदन सोडावे चरण त्यासी कदन सोडावे चरण त्यासी कदन सोडावे चरण त्यासी कदन सोडावे चरण त्यासी कदन सोडावे शरीर त्यांचे मजवट तासी मजवट तासी आलिंगन जावे जावे मजवट तासी आलिंगन जावे मजवट तासी अनंत जन्मीचा सीन घालवण्याची क्षमता संताच्या दर्शनात असल्यामुळे मला असं वाटतं नाथ बाबा म्हणतात आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे प्रथम भेटी आलिंगन आणि तुझे चरण वंदावे या नयानं मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे. पण 8:30 झाले. सवयीप्रमाणे तडजोड नाही बरं का पठाण साहेब, तडजोड नाही. तरी सर्वांना एक विनम्र प्रार्थना आहे, 9च्या आधी कोणी उठून जाऊ नका, नाही तर बरेचसे विठोबा रखमाईची वाट पाहतात तर चालले. एकदा हात वर करा, अलीकडचे पलीकडचे पलीकडचे अलीकडचे. विश्व अलीकडे असलं तरी शांती पलीकडे आहे. दोन्ही पार्ट्या शांती कुठं आहे? समाधी बैसला निर्वाण. पलीकडे शांती आहे, अलीकडे विश्व आहे. याचं नाव विश्व शांती आहे. सर्वांनी हात वर करा. माऊली पाहतात एका तालात विठोबा रखुमाई. एक थांबा रे, एक थांबा टाळ, एक हात वर करा, एक जरा ताकद, एक शूटिंग वाले. अपार कुमाई कुंडली कवरदा पंढरीनाथ माऊली जमकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की चाल वगैरे राहू दे. रोहिदास हा हो काय हो, धन्यवाद दिन संत दर्शनाचा. अनंत जलमीचा सीन गेला. अनंत जलमीचा सीन घालवण्याची ताकद. वडगावकर आले का? ठीक आहे. अनंत जलमीचा सीन घालवण्याची ताकद संताच्या दर्शनात असल्यामुळे महाराज म्हणतात मला असं वाटतं, इथपर्यंत आलो आपण. मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे. आलिंगणे संताची दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता. यानं पहिला आलिंगन आहे आणि मग तुझे चरण वंदावे. मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. आता चरण शब्दाचा अर्थ आम्ही समजतो तो नाही. चरण तिघाचेच, प्रभू, गुरु आणि संत. माणसाचे चरण नाही. प्रेमापोटी म्हटल्या जातं तुमचे चरण आमच्या घरी लागू द्या. कशाला लागू द्या? कांदा पोहेन उपीट खाऊन गेलं पुन्हा चरण म्हणायचं असते. अरे माणसाचे चरण नसतात, पाय असतात. पाय
चरण फक्त तिघाचे आहे नरोडे पाटील, प्रभूचे, गुरुचे आणि संताचे. तुम्हाला फक्त 3 ठिकाणी हा शब्द सापडेल. संत चरण, प्रभू चरण, श्री गुरु चरण सरोज रज. बरं ठीक आहे. गुरु चरण, संत चरण आणि प्रभू चरण. मनुष्य चरण नाही, मनुष्य पाय आहे, पाय आहे, चरण नाही. काय म्हणतील संताचे चरण, प्रभूचे चरण. अहो तुमच्या देवाचे आणि तुमच्या संताचे चरण सावळे आहे, आमचे तो गोरे आहे. अरे तुझे गोरे नाही, पांढरे राहू दिले का पांढऱ्या पायाच्या, तरी तुझे पायच. आणि आमच्या संताचे सावळे नाही, काळे राहू दे तरी चरण. का? उत्तर आहे आचरण. आचरण म्हणून चरण. नाही तर काळीच्या डोक्यावर जोडे आहे, काळीच्या जोड्यावर डोके आहे साणप साहेब. पठाण सर, एखादा जपकड झाला आणि सापडला स्टँडवर तर जन्मात मारायला मिळालं नाही, ते जोडा काढतात डोक्यावर, जोड्या काढतात डोक्यावर, जोडा. आणि एक आमचा वारकरी उतरला एसटीतून, लोक जोडे काढू देत नाही तर पायावर डोके. अहो जोडे आहे, राहू द्या बाबा, राहू द्या बाबा. याच्या जोड्यावर डोके आहे, त्याच्या डोक्यावर जोडे आहे. का? याचे चरण आहे, त्याचे पाय. म्हणून चरण आणि आचरण. ते रामचंद्र आणि सीता माता बसलेले होते, मी तिथंच होतो म्हणून सांगतो, हे कोणाला सांगू नका. दोघाची चर्चा. सीतामाई म्हणाल्या चरण माझे. खरं आहे ते, येऊ नको वनवासात, येऊ नको. का? चरण कमल मृदू मंजू तुम्हारे. जिच्या चरणाचं वर्णन जगाच्या बापानं करावं, त्या सीतामाईचे चरण कसे असेल. अतिरेकामध्ये तिघाचं नाव आलं, गर्व, दान आणि रूप. हे तिघाला शब्द लागले पठाण सर. अति दानात बलीर नष्टो, अति गर्वेन रावणः, अति रूपेन वै सीता. हे 3 शब्द आहे. अति दान बळीनं केलं, पाताळात गेला. अति गर्व रावणानं केलं, कुळासहित संपला. अति रूपात सीता होती, रावणानं नेली. अति रूपेन वै सीता. आता जिचं रूप अति शब्दाने लिहिलं ना, लिहून घेत जा. अति रूपेन वै सीता, अति गर्वेन रावणः, अति दानात बलीर नष्टो, अति सर्वत्र वर्जयत. आता श्लोक पूर्ण झाला, आता लिहिला तरी चालेल. म्हणून जिचं रूप देवानं वर्णन करावं, तिचे चरण कसे असेल. चरण कमल मृदू. तू नाजूक आहे, नाजूक आहे बरं का सीता, येऊ नको वनवासात, नाजूक तुम्ही आहे. हे कोणाला, दोघांचं भांडण सांगतो, कोणाला सांगत जाऊ नका. मी नाजूक, हा तुम्ही नाजूक आहे. म्हणजे अनुभवानं सांगते. कसं काय? माझ्या बापाच्या बगीचात आलता, दोघं भाऊ फुलं तोडत होता. द्रोण पानाचा 2 फुलं तोडली, ते द्रोणात ठेवली, 3रं तोडत होता. आम्ही बगीचातच होतो, झाडाच्या आडून बघत होती. 3च फुलात घामाघूम झाला. सीतामाई म्हणली 2 फुलं द्रोणातनं 1 तोडतोय तर 3 फुलात घामाघूम झाला तुम्ही. आणि मी लग्नात अर्धा तास अख्खा फुलाचा हार घेऊन उभी होती, तरी मला घाम नाही, तुम्ही मला सांगता नाजूक. हे कोणाला सांगू नका, प्रकरण वाढत जात आपल्या. म्हणून जिच्या चरणाचं, दोघाचं चाललंय, चरण मेरे अच्छे, चरण मेरे अच्छे, चरण मेरे अच्छे चरण. इतक्यात लक्ष्मण जी आले. लखन यार तुम्हारी भाभी कहती है चरण मेरे अच्छे, मैं कहता हूँ चरण मेरे. तू चरण सेवा करने वाला बिरागी संत है, बोल चरण किसके अच्छे है. भैया भाभी आपसी समझौता कर लो, हमें क्यों धर्म संकट में डाल रही है. भैया को आएगा गुस्सा, भाभी होगी नाराज. नहीं, तू बिरागी संत है. तेव्हा लक्ष्मणानं एक युक्ती केली. नलवडे पाटील, हात दाखवला भावाच्या चरणाकडे, पाहिलं वहिनीच्या. ये चरण से, ये चरण अच्छे है. आता सेचे 2 अर्थ होतात. से म्हणजे पेक्षा, शे म्हणजे मुळे. ये चरण से म्हणजे या चरणामुळे, ये चरण से या चरणापेक्षा. सीतामाईनं डोकं चालवलं, माझ्या दिराला म्हणायचं आहे या चरणापेक्षा वहिनीचे. सीतामाई खुश. शाबास लखनजी, शाबास. आप भी ज्यादा खुश मत होना भाभी. क्यों?
ये चरण से ये चरण अच्छे है, भैया के चरण नहीं होते भाभी तो तुम्हारे चरण को कौन पूछता। आता भाभी झाली नाराज, भैया खुश, शाबाश लखन, आप भी ज्यादा खुश मत होना भैया। क्यों? आपके चरण आचरण से अच्छे लगते भैया, अगर तुम्हारा आचरण नहीं होता तो तुम्हारे चरण को चरण कौन बोलता। म्हणून प्रभू चरण, गुरु चरण आणि संत चरण हे शब्द आहे। कदा न सोडावे, जमते आता, कदा न सोडावे चरण त्यांचे। अनंत जन्मीचा सीन घालवण्याची क्षमता संतात असल्यामुळे मला असं वाटतं, माझं वाटे त्याशी आलिंगन द्यावे आणि कदा न सोडावे चरण त्याचे। अरे एवढं विशेष काय झालं त्या चरणाच्यामुळे? त्रिविध तपाची झाली बोळवण, त्रिविध तपाची झाली बोळवण, त्रिविध तपाची झाली बोळवण, दक्षिणा चरण वैष्णवाचे, दक्षिणा चरण वैष्णवाचे, मजत वाटे तशी अलीकडे जावे, मज वाटे त्याची अलीकडे जावे, दक्षिणा चरण वैष्णवाचे, दक्षिणा चरण वैष्णवाचे, मज वाटे त्याची अलीकडे जावे, मज वाटे त्याची अलीकडे जावे, अलीकडे जावे, असं झालं ते कृष्ण्या। त्रिविध तापाची झाली बोळवण। त्रिविध आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधी भौतिक हे तीन ताप, त्या तापाची बोळवण झाली। तिथे फायदा, इथे फायदा, औषध एकच, औषध एकच आहे गणेशानंदजी। तिथे अनंत जन्मीचा सीन गेला, कारण संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय। वासनेचं बीज जळालं, जन्म संपला, जन्म संपला म्हणून मरण संपलं, येरझारीचा कार्यक्रम संपला, अनंत जन्मीचा सीन गेला। कशामुळे? चरणामुळे। इथला फायदा, देखिल्या चरण वैष्णवाचे त्रिविध तापाची झाली बोळवण। इथे त्रिविध ताप, आध्यात्मिक, आधी भौतिक आणि आधी दैविक, तिन्ही तापाची बोळवण झाली। बोळवण म्हणजे कायमचं, बोळवण हा कायमचा शब्द आहे। बोळवण ते नाही का, रोहिदास देहूला तुकाराम महाराज सर्वांना नमस्कार करतात। आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, आले नसतील त्यांनाही सांगा, सगळ्या सांगावी विनंती माझी। सकळ ही माझी बोळवण कर, सकळ ही माझी बोळवण करा, सकळ ही माझी बोळवण करा, सकळ ही माझी बोळवण करा, परतोनी खरा जावे तुम्ही, परतोनी घरा जावे तुम्ही, हो परतोनी घरा जावे तुम्ही, परतोनी घरा जावे तुम्ही, सकळ ही माझी बोळवण करा, परतोनी घरा जावे तुम्ही, परतोनी घरा जावे तुम्ही, सकळ ही माझी बोळवण करा, परतोनी परतोनी घरा सकळ ही माझी बोळवण खरा, बोळवण शेवटचा कार्यक्रम होता बोळवण। तसं त्रिविध तापाची झाली बोळवण म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती। लयरूप वेगळी, आत्यंतिक वेगळी। लयरूप निवृत्ती म्हणजे रोज रोज दाढी करावी लागणे। गणेशानंदजी, ही लयरूप निवृत्ती आहे केसाची। केस इतके बिलिंदर आहे
की उठून उभं राहून पाहतं मालकाचं ब्लेड किती लांब गेलं. दुसऱ्या दिवशी तेवढं आहेच सकाळी. ते हरळी नावाचं गवत आहे ना, ते निंदणारी बाई किती लांब गेली मागणं उठून उभून पाहते हरळी. 8 दिवसांनी रान हिरवच. तसं रोज रोज दाढी करावी लागते, ही लयरूप निवृत्ती आहे. तुम्हाला केसाची आत्यंतिक निवृत्ती करायची असेल तर मी उपाय सांगतो. फक्त दादा भाऊ माझं नाव कोणाला सांगू नका. वडगावकरजी, एक नया पैसा खर्च नाही. सकाळी चुलीमध्ये लोखंड लाल करायचं, कोणाला सांगू नका. आणि हा विधी आहे चुली जवळचा, एकटाच पाहिजे, कोण नाही पाहिजे. आतून कडी लावून घ्या, लाल झालं लोखंड की दोन्ही गालावून फिरवा. मरेपर्यंत केस नाही उगवत. आणि मला भेटा उगवलं तर, अरे जळलेल्या जागी केस न उगवणे ही केसाची आत्यंतिक निवृत्ती. रोज दाढी करावी लागते, ही लयरूप निवृत्ती. पुन्हा त्रिविध तापाची भानगड राहिली नाही, बोळवण झाली. आते त्रिविध तापाची झाली बोळवण. कशामुळे? देखिल्या चरण वैष्णवांचे. आता 15च मिनिट आहे. आता शेवटची अपेक्षा नादबाबा सांगतात. एका जनार्दनी भोग प्रारंभा, एक एका जनार्दनी घडोता संग, दुसऱ्याच अभंगात घेऊ जाते. एका जनार्दनी घडोता संग, बरोबर आहे. पाठ आहे ते म्हणायचं. जनार्दनी घडो त्यांचा संग. एकदा संग घडला ना, न व्हावा वियोग जन्मोजन्मी किंवा माझ्या चित्ता. असं कारण बिछुरत एक प्राण हरिली, मिलत दुःख दारुण देई. हे सूत्र लक्षात घ्या. एक भेटला तर दुःख आहे आणि एक तुटला तर दुःख आहे. पठाण सर, दुर्जन भेटला तर दुःख आणि सज्जन तुटला तर दुःख. म्हणून न व्हावा वियोग. बिछुरत एक प्राण हरिले. दुर्जन कधी भेटूच नये आणि भेटलेला सज्जन कधी तुटू नये. त्याचा विरह सामान्याची काय कथा. देवाला नाही सहन झाला. देवाला, ज्यांच्या दरबारात आपली सेवा आहे. डोळापुढे चित्र आणा. कुराडे पाटील, काम चालू द्या इंद्रायणीचं. बापरे, ते पा झाले उभे. असं जमलं ना. बैठ जा, बैठ. बसा खाली. आपण किती स्वतःभोवती प्रदक्षिणा घातल्या काही होणार नाही. आपण साहेबांना सांगू आपल्या प्रदक्षिणेत काय आहे.
साहेब मग तिकडे मोठ्या लोकाला सांगतील, महेश दादाला सांगतील, काहीतरी करावं लागेल साहेब. ते आता त्याच्यात ते घाण पाणी सुटता कामा नये. लोक आंघोळा करतात. सर्वांची इच्छा आहे. आणि मला सांगण्यात आलं की एवढा उल्लेख करा, साहेब काहीतरी करतील. त्या धरणापासून गटार बाजूनं काढा. आमच्या वारकऱ्याला पवित्र पाणी आंघोळीला राहू द्या. आणि तुम्ही काही करू शकता. पार तिकडे हिमालयापर्यंत काम चालू आहे साहेबांचं. काय बद्री केदार, मग शेवट भारताचं टोक. नाही, इथंही भरपूर केलं तुम्ही, आमचं ते म्हणणं नाही. पण ही ताकद वारकऱ्यांमध्ये नाही. वारकऱ्याची भावना आहे, श्रद्धा आहे, प्रेम आहे. आणि तुम्ही ते करू शकता, सर्वांचा विश्वास आहे. ते जर बाजूनं काढले, ते त्याचे कारखान्याचे पाणी त्याच्यामध्ये मिसळलं जातं, आंघोळीच्या योग्यतेचं राहत नाही पाणी. ते जर बाजूला काढले तर हो, तसंच करू आपण. कुऱ्हाडे पाटील, तुम्ही तसंच करू. दोन्ही बाजूनं त्याच्यावरून मग पॅक बांधकाम करायचं, ते रस्ते करायचे, पाणी आतून जाईल, इंद्रायणी आपली स्वच्छ राहील. महेश दादाला सांगू आम्ही, तुम्ही सांगा, अजून कुठे मोठे मोठे लोक त्यांना सांगू. पण एवढं काम करा साहेब. आता गाड्या उताराला लागल्या. तुमचंही बरंच वय झालं. पाहता पाहता मी आलो तेव्हा 23 वर्षाचा होतो. 78ला आता 70 झालं. ही एक वारी आहे या वर्षीची. पूजनीय सातारकर महाराज नाही, हे लक्षात ठेवा. अरे, वारकरी संप्रदायाचा वाघ होता, हे लक्षात. इथे त्यांची आवर्जून सेवा असायची. व्यक्तीचं महत्व समकालीन समाजाला कळत नाही, ती गेल्यावर कळते. नुसता रामकृष्ण हरी सुरू केलं की सगळ्यांना समाधी लागायची. ते आमचे बाबा गेले. आपणही एकमेकाला पुढच्या वर्षी भेटू, हे आपल्या हातात आहे का? क्या जीवन की प्रक्रियास हाथों लिया नहीं तेरा घास. कुऱ्हाडे पाटील गेले ना बाबा. गए हुए कभी आते नहीं, लेकिन ऐसी अवसर पर उनकी याद आती. त्यांची आठवण आली. आम्ही भालचंद्र पाटील आम्ही गेलो परिवाराला भेटायला. सगळी रडारड, तिथं काय शब्द नाही आपल्याकडे. होईल. इथे मृदंग कला हे कुठेच नाही, इथेच का? त्याचं कारण आहे, शंकरजीनं नाचकाम केलं होतं. हे शिवपीठ, हे जुनाट. पूर्वी येथे होते निळकंठ, ब्रह्मादिक तप वरिष्ठ, येथेची पैकी. आणि मृदंग पार्वती आईनं वाजवला आणि त्या तालावर महादेव नाचला. हे भूमी. म्हणून इथली मुलं जे तयार होतात महाराष्ट्रभर, ही मृदंग कलेची भूमी आहे. अरे, हे पुराणिक वाद्य आहे. हे तबला पेटी नंतर. बाजई ताल पखावज वीणा, नृत्य करई अप्सरा प्रवीणा, रंभा अधिक सुर नारी नवीना, सकल असम कला प्रवीणा, करई ताण बहु गान बहु ताण तरंगा. हे पुराण काळातलं वर्णन आहे. इंद्रवादीन मृदंगम. पार्वती आईनं मृदंग वाजवला, ती भूमी. म्हणून आमचे पोरं रात्र रात्र प्रॅक्टिस करतात. उद्धवराव रात्र रात्र. इथेच पार्वती आईनं वाजवला आणि महादेवजीनं नाचकामाचा आनंद लुटला होता. घड्याळ पाहू दे. 7 मिनिट आहे अजून. 7 मिनिट आहे अजून. काय मला कोणी वैतागलं नाही वडगावकर. वन्स मोरच आहे अजून. आणि 70चं वय आहे, पण तरी 8-9 तास मी बोलू शकतो, मांडी न मोडता. आताही तुम्ही अजिबात शेठची टेन्शन घेऊ नका. तुम्ही अजिबात का. तिथे अनुभव घेतला. रामेश्वरला कथान, दररोज कीर्तन 300-400 किलोमीटर, पुन्हा 1000 व्यासपीठावर. त्याच वेळेला समारोपाला साहेबही आले होते. त्यांची इच्छा होती. एकदा आकाच्या स्मरणार्थी आपण मोठा सोहळा तिथं रामेश्वरला केला. न व्हावा वियोग. बस इथं चालू होता. आलं लक्षात.
ते काय त्या प्रसंगात आपण वाहून जातो हं. आमच्या गणेश भाऊनं आमच्याकडे यावर्षी कथा केली मस्त. सुंदर कथाकार कीर्तनकार आता पुढच्या पिढीमध्ये निर्माण झाले. आम्हाला त्यांचा स्वाभिमान आहे. तरी अजूनही कथाकार कीर्तनकार संख्या कमी पडते, वाढले पाहिजे. कारण सांगतो, पाणी गढूळ जास्त झालं आणि तुरटीचे खडे कमी आहेतच. गढूळपणा पाण्याचा जास्त आहे आणि तुरटीचे खडे बोटावर मोजण्या इतकेच आहे. म्हणून कथाकारही वाढले पाहिजे, कीर्तनकारही वाढले पाहिजे. आम्हाला तरुण पिढीतल्या सगळ्या कीर्तनकारांचा स्वाभिमान आहे. न व्हावा वियोग. रोहिदास झालं आलं उरकत. तेव्हाचा काळ कराड साहेब, माऊलीचा हात धरला पांडुरंगानं, वाढवत नाही 2-3 मिनिटात. एक हात धरला मोठ्या भावानं. बहिणीवर काय परिणाम झाला असेल. आणि जेव्हा बहिणीनं देवाच्या गळ्याला बिलगून रडणं केलं सुरू, मुक्ताबाईनं, रडू नको मुक्ता, रडू नको मुक्ता, रडू नको. हेच आळंदी आहे देवा. आम्ही झोपत होतो चौघही भावंड, रात्रीचे गेले मायबाप. तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा, तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा, तेव्हा आम्ही लहान, तेव्हा आम्ही लहान. तात आणि माता गेले से येतून, तात आणि माता गेली से येतून. ओ तेव्हा मी लहान पांडुरंगा, तेव्हा मी लहान पांडुरंगा, तेव्हा मी लहान. पांडुरंगा, तेव्हा देवाच्या गळ्याला बिलगून, हे 725 वर्षापूर्वीचा आठवा. देवाच्या गळ्याला बिलगून मुक्ताबाईचं रडणं. तात आणि माता गेली से येथून, हेच आळंदी आहे देवा. तेव्हा मी लहान पांडुरंगा, मी सगळ्यात लहान. माझा भाऊ सोपान सिद्ध बेटातल्या झाडीत मी रडायची, सोपान कडेवर घ्यायचा, रडू नको, आले गाडी, रडू नको मुक्ता, रडू नको मुक्ता, भूक लागली दादा. आपले 2 भाऊ गेले, कोरांना आणतात. ज्ञानदेव निवृत्ती, कोरांनाचे अन्न. सांभाळी सोपान मज जागी, सांभाळी सोपान मज जागी, सांभाळी सोपान मज जागी, सांभाळी सोपान मज जागी. तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा, ज्ञानदेव निवृत्ती, कोरांनाचे अन्न. आमचे 2 भाऊ पीठ मागायला गावात जायचे आणि सांभाळी सोपान मजलागी. मायबाप रात्रीचे गेले देवा.
तरी एवढं दुःख नाही झालं जेवढं आता आमचा दादा जाताना होता. माय बापे आम्हा त्या गेले जेव्हा एवढे दुःख तेव्हा झाले नाही. मुक्ताई रडू लागली, सोपान काका रडतात, निवृत्तीनाथही रडू लागले. ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाचे जाणे केले नारायणे उफराटे. शेवटचा प्रसंग समाधीच्या वेळेला हात जोडले माऊलीनं थोरल्या बंधूला. आवरलं नाही निवृत्तीनाथाने हात फिरवला तोंडावून. शेवटचा प्रसंग निवृत्तीने हात उतरविला वदना. त्यागिले निधाना ज्ञानदेवा. रडू लागले. शेवटी शिळा ठेवण्यात आली. सगळे संत रडू लागले. नामा म्हणे संत कासावीस सारे, लाविती पदर डोळे यासी. नामा म्हणे देवा घार गेली, उडून बाळे दानादान पडेली. बांधल्या पेंडाचा तुटलासे, आळ्या तृण रानो माळा पांगलेसे. आणि जेव्हा कुराडे पाटील देवाचं रडणं सुरू झालं, रुक्माई म्हणल्या हे समजू शकते मी. मुक्ताई भावासाठी, सोपान काका बंधूसाठी, निवृत्तीनाथ शिष्याच्या नात्यानं संत प्रेमाच्या ताटातुटीनं रडतात. पण जग रडायला लागलं म्हणजे तुम्ही अश्रू पुसायचं काम करावं, तुम्हीच रडता. त्याचं कारण आहे रुक्माई. देव म्हणते रुक्मिणी हाची एक योगी देखिला नयनी ह्याची ज्ञान संजीवनी जाणत त्रैलोक्याशी धन्य धन्य धरातही जो या ते दृष्टीने आहे तो हात येईल टाळी वैकुंठ भुवनाशी जो करील याची यात्रा तो तारील सकाळी गोत्रा सकाळी कोळी पवित्र याची दर्शने होती अलंका पुरये शिवपीठ पुरी येते होते निळकंठ ब्रह्मादिगत पवरिष्ठ येथे केले इंद्रयुनिया भूमिसी याग संपादिले अहर्निशी इंद्रायणी इंदुरीशी पंचकृषिया सोनी त्रिवेणी गुप्त असे भैरवापासून भागीरथी वसे पुरुटिका माया दिसे प्रतिदान पार्वती भोवती वनवल्ली वृक्षी येथे देव येवणी होती पक्षी असे नित्य साक्षी असती नासती उदकी हे पंढरवणी सोपे जनासी हरावया पापे कळिकाळ कोपलिया कोपे नचले अलंकापुरासी. ऐसे सांगता हरीसी आणि प्रेम वसंडले रुक्मिणीसी. आणि मग जेव्हा रुक्माईचं रडणं सुरू झालं, देव म्हणले आता का 7 वाजल्यापासून मला म्हणत होती तुम्ही का रडता तुम्ही का रडता, आता 9 वाजून 1 मिनिटांनी तू का रडती.